नमस्कार मंडळी, महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आपण रताळी आणतो, पण नेहमी त्याच पद्धतीने आपण बनवून खातो. मग आज मी तुमच्यासोबत रताळ्याचे 3 रेसिपी शेअर करणार आहे. बनवायला अतिशय सोप्या आहेत. मोजक्याच साहित्यात तयार होतात. तर यासाठीच इथे मी अर्धा कप साबुदाणा आणि अर्धा कप वरईचे तांदूळ घेतले. वरईचे तांदूळ जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल, तर इथे तुम्ही राजगिऱ्याचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. अर्धा कप वरईच्या तांदळाऐवजी पाऊण कप इथं राजगिऱ्याचं पीठ घ्यायचंय. सगळ्यात आधी आता हा साबुदाणा आपण चांगला भाजून घेऊयात. जोपर्यंत चांगला फुलत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा. जवळ आसपास एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हा साबुदाणा चांगला भाजला जातो. हाय फ्लेमवरती भाजून घेतला तरी सुद्धा चालेल. तर इथे साबुदाणा पहिल्यापेक्षा जास्त फुलल्यासारखा वाटतोय. साबुदाणा इथे भाजला गेलाय. आता यामध्येच आपण वरईचा तांदूळ सुद्धा घालूयात. आता वरई आणि साबुदाणा सोबतच आपण भाजून घेऊयात. तर वरई भाजून घेत असताना खूप जास्त ती कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायची. हलकीशी हाताला ती गरम लागली की लगेचच ती काढून घ्यायची. तर अंदाजे 1 ते 1.5 मिनिटांसाठी मी वरई सुद्धा साबुदाण्यासोबत चांगली भाजून घेतली. आता ही वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊया. तर एक 5-6 मिनिटांमध्ये वरई आणि साबुदाणा चांगला थंड झालेला आहे. तर हा संपूर्णपणे थंड होऊ द्यायचा. मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा काढून घ्यायचा. पूर्णपणे हा थंड झाला याची खात्री करायची, म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते चांगलं बारीक असं होतं. आता रताळ्याच्या ज्या 3 रेसिपीज आपण पाहणार आहोत ना, त्या अगदी झटपट तयार होतात. आदल्या दिवशीपासून तयारी करावी लागत नाही. किंबहुना आपल्याला साबुदाणा भिजवून घ्या किंवा वरई थोडीशी भिजवून घ्या असं अजिबातच करावी लागत नाही. अगदी झटपट हे पदार्थ तयार होतात. त्यामुळे मनात येईल तेव्हा तुम्ही हे पटकन बनवू शकता. प्रत्येक एका व्हिडिओमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, "ताई, हा मिक्सर कोणता आहे आणि तुम्ही तो कुठून घेतला?" तर हा मिक्सर आहे अगारो मार्बल न्यूट्री ब्लेंडर, जो BPA फ्री आहे. 2 ट्रायटन जार सोबत येतात. 1000 वॉट याचा आहे. याचबरोबर 100% कॉपर मोटर आहे. 2 स्पीड मोड्स आहेत विथ पल्स, स्टेनलेस स्टील ब्लेड्स आहेत आणि याचबरोबर ब्लेंडिंग करू शकता, मिक्सिंग, ग्राइंडिंग, स्मूदी, ज्यूस मेकर हा आहे. यामुळे ओव्हरऑल रोजच्या वापरासाठीच मी हा वापरते. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी पावडर झालेली आहे. आता ही तयार झालेली पावडर थोडीशी रवाळ जरी असली तरी सुद्धा चालेल. आपण ही चाळून घेऊयात, म्हणजे इन केस जर जाडसर असा रवा असेल तर तो आपल्याला वेगळा करता येईल. आता उरलेला जो जाडसर असा रवा आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि पुन्हा चांगला बारीक करून घ्यायचा. तर इथे चांगलं पीठ असं बारीक असं दळून झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. हलकसं जरी जाडसर राहिलं तरी सुद्धा चालेल. आता पीठ आपलं तयार आहे. हे सध्याला आपण साईडला ठेवूयात. तर असं हे पीठ तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवलं, एकदम बनवून ठेवलं ना तरी सुद्धा चालेल. आता पुढची तयारी करून घेऊयात. तर यासाठी आपल्याला लागणार आहे खलबत्ता. यामध्ये घालूयात आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या आणि याचबरोबर 1 टेबलस्पून भरून इथे मी जिरे घेतले. तर 4 ते 5 मिरच्या इथे मी तोडून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं साहित्य चांगलं ठेचून घेऊयात. ठेचा तयार झाला, हा सुद्धा आपण साईडला ठेवूयात. आता इथे ना एक मोठ्या आकाराचं मी रताळं घेतलेलं आहे. चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. पाण्यामध्ये 1 तासभर मी भिजत ठेवलं होतं. म्हणजे यावरची जी माती आहे ती संपूर्णपणे निघाली जाते आणि रताळं अगदी स्वच्छ होतं. आता रताळ्यावरची जी साल आहे ते संपूर्णपणे आपण काढून घेऊयात. रताळ्यावरची संपूर्ण साल मी काढून घेतलेली आहे. हवं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा हे धुवून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता रताळं आपल्याला चांगलं बारीक असं खिसून घ्यायचंय. तर यासाठी जी आपली आलं खिसण्याची खिसणी असते त्यानेच मी हे खिसून घेणार आहे आणि डायरेक्ट पाण्यामध्ये हे खिसून घ्यायचं. म्हणजे काय होतं, रताळं जे आहे ते अजिबात काळं पडत नाही. तर इथे संपूर्ण रताळं जे आहे ते मी खिसून घेतले. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ मी हे धुवून घेतलेलं आहे. आता आपण एक बॅटर तयार करायला घेऊयात. कॉमन एक बॅटर तयार करून घ्यायचं आणि यापासूनच आपण 3 वेगवेगळे पदार्थ आपण बनवणार आहोत. आता सगळ्यात आधी आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण पीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय. यामध्येच आपल्याला तयार करून घेतलेला मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालायचा. आता इथे जर काही पदार्थ तुम्हाला उपवासाला चालत नसेल किंवा जिरं तुम्हाला चालत नसेल, तुम्ही ते स्किप करू शकता. हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरचीची पावडर इथे वापरलीत ना तरी सुद्धा चालेल. आता किसून ठेवलेलं रताळं जे आहे ते पाण्यामधून संपूर्णपणे पिळून घ्यायचं. थोडंफार पाणी राहिलं चालेल. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. आता इथे अर्धी वाटी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली. घातलेलं सगळं साहित्य पाणी न घालताच आपल्याला कोरडं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पाण्याचा अगदी व्यवस्थित असा आपल्याला अंदाज येईल. सगळे साहित्य कोरडंच मिक्स करून घेतलं. आता थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालायचंय आणि पाणी घालून सुरुवातीला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. तर हे बघा साधारण एक 1.5 कप मला पाणी लागलं. 1 ग्लास भरून पाणी मला लागलेलं आहे. आता यापैकी एक उंडा आपल्याला घ्यायचा आहे. आपण जसं भाकरीसाठी उंडा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि आता लगेचच याचं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर थालीपीठ थापण्यासाठी अतिशय साधी सोपी प्रोसेस तुम्हाला सांगते. इथे मी पॅन घेतलेला आहे किंवा
तवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता हा जो उंडा आहे तो हातावरती थोडासा थापून घ्यायचा. जितपत तुम्हाला थापता येईल तेवढा हातावरती थापून घ्यायचा. यानंतर काय करायचं, असं जेव्हा चिरा पडायला लागतील त्यावेळेस पॅनवरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला या पॅनवरतीच थापून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं थापलं जातं. अजिबात इतर भांडी किंवा तुम्हाला इथे रुमाल वगैरे वापरायची गरज नाही. पटकन या पॅनवरती थापून घ्यायचं. या पद्धतीने होल करून घ्यायचे. साधारण भाकरीपेक्षा थोडंसं जाडसरच हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय. कडा ज्या क्रॅक थोड्याशा वाटत असतील, तर थोड्याशा त्या व्यवस्थित करून घ्यायच्यात. आता हा असाच पॅन आपल्याला किंवा जो तवा तुम्ही घेतलाय, तो असाच आपल्याला गॅस फ्लेमवरती चढवायचा आहे. वरून हे थालीपीठ थोडंसं कोरडं वाटायला लागलं, की सगळ्या बाजूने आपल्याला तेल यावरून घालायचंय. आता हे जे होल आपण करून घेतलेत, यामध्ये सुद्धा तेल घालायचं, म्हणजे हे थालीपीठ अगदी व्यवस्थित असं भाजलं जातं. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची, यावरती झाकण ठेवायचं आणि 1 ते 2 मिनिटांसाठी हे थालीपीठ चांगलं वाफवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, जे रताळं आहे ते व्यवस्थित शिजलं जातं. आता हे थालीपीठ चांगलं वाफवून झालं, की यानंतर याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या. तर इथे थालीपीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त यावरती रंग आलाय. चांगलं खरपूस भाजलं गेलेलं आहे. आता या खालच्या साइडने सुद्धा पुन्हा 1-2 मिनिटांसाठी चांगलं हे थालीपीठ भाजून घेऊ. तर इथे मस्त असं थालीपीठ भाजून झालंय. छान खुसखुशीत हे थालीपीठ होतं आणि तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत, शेंगदाण्याची पातळ आमटी केली त्यासोबत सुद्धा हे थालीपीठ खमंग लागतं. आता इथे थालीपीठ एक पदार्थ आपण बनवून झाला. आता दुसरा पदार्थ बनवूयात. यासाठी बॅटर मी 2 बॅचेसमध्ये डिव्हाईड करून घेतलेलं आहे, वेगवेगळं करून घेतलंय. आता या बॅटरमध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचंय. तर या बॅटरमध्ये घालूयात 2 ते 3 चमचे दही. दह्यासोबतच अगदी 1 चिमूटभर खायचा सोडा मी इथे घातलेला आहे. सगळे जिन्नस चांगले कोरडेच असे मिक्स करून घेऊ. दही सोडा चांगला मिक्स करून झाला, की यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि हे पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर थोडीशी सरसरीत अशी याची कन्सिस्टन्सी असायला हवी. तर इथे अप्पे बनवण्यासाठी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. अप्पे पॅन इथे मी गरम करण्यासाठी ठेवलंय. यामध्ये सगळीकडे तेल घालूयात आणि आता आपल्याला 1-1 चमचा भरून यामध्ये बॅटर घालायचंय. अप्पे बनवणं सुद्धा अगदी साधं सोपं आहे. आपण जे थालीपीठाचं पीठ केलं होतं, यामधूनच आपण अप्पे सुद्धा तयार केलेले आहेत. हे अप्पे सुद्धा मस्त फुलले जातात. अगदी छान क्रिस्पी होतात. वरून मस्त क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट होतात. कोणाला कळणार सुद्धा नाही, की हे अप्पे आपण रताळ्यांपासून तयार केलेले असतील. आता बॅटर इथे घालून झालेलं आहे. आता 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं झाकून आपण वाफवून घेऊयात. तर इथे 1-2 मिनिट झालेले आहेत. यावरचं झाकण काढून घेतलं आणि इथे तुम्ही अप्पे बघू शकता. मस्त फुललेले आहेत. पलटी करून पाहिलं तर या साइडने मस्त हे क्रिस्पी झालेत. आता पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा हे अप्पे आपल्याला चांगले शेकून घ्यायचे आहेत. एक 3 ते 4 मिनिटांमध्ये मस्त अप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. काय सुरेख दिसतात. अजिबात वाटत नाहीयेत, की हे उपवासाचे अप्पे असतील. हे अप्पे सुद्धा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत खमंग लागतात, झटपट तयार होतात. नक्की ट्राय करून पहा. आता तिसरा पदार्थ आपण इथे बनवूयात. आता जे बॅटर आपण साइडला काढून ठेवलं होतं, यामध्ये जवळपास 1 कप भरून आपल्याला पाणी घालायचंय. सुरुवातीला एक अर्धा कप पाणी घातलं आणि ज्या काही गुठळ्या तयार होतील त्या संपूर्णपणे मोडून घ्यायच्या आणि सरसरीत असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय. तर हे बघा अंदाजे 1 कपभर मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. मस्त सरसरीत असं हे पीठ तयार झालंय. आता याचे मस्त असे धिरडे तयार करून घेऊ. ज्या पॅनमध्ये आपण थालीपीठ तयार करून घेतलं, त्या पॅनमध्येच धिरडं सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत. जे तेल यावरती होतं, ते तेल संपूर्णपणे पुसून घ्यायचंय किंवा याऐवजी तुम्ही डोश्याचे जे तवे असतात, त्यावरती सुद्धा करून घेऊ शकता. तर खूप असं तेल यावरती ठेवायचं नाही. तेल पुसून घ्यायचं आणि यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची. हाय फ्लेम करून यावरती धिरड्यासाठी तयार केलेलं पीठ यामध्ये घालायचंय. सगळ्या बाजूने हाय फ्लेमवरती व्यवस्थित असं पीठ पसरून घ्यायचं म्हणजे मस्त जाळी पडली जाते आणि ही धिरडी अगदी मस्त खरपूस अशी भाजली जातात. आता वरचं जे आवरण आहे ते थोडंसं असं ड्राय वाटायला लागलं, की सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तेल यावरती घालायचंय आणि धिरडं बिना झाकण ठेवता असंच आपल्याला भाजून घ्यायचंय. 1-2 मिनिटांमध्येच धिरडं असं पॅनला सोडायला सुरुवात होते. थोडंसं हलकसं खालून ते क्रिस्पी होतं आणि यानंतर पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता मस्त धिरडं खालच्या बाजूने शेकलं गेलेलं आहे. मस्त यावरती जाळी सुद्धा पडली दोन्ही साइडने. चांगलं खरपूस असं हे धिरडं माझं भाजून झालेलं आहे. काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आणखीन धिरडी तयार करून घेऊयात. मस्त रताळ्यापासून 3 पदार्थ आपले तयार झालेले आहेत. मस्त काकडी आणि दह्यासोबत मी हे सर्व्ह करणार आहे. आता तुम्हाला जर हे पदार्थ सगळे आवडले असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.